नमस्कार, मी नंदिनी चौधरी. तर चला आज आपण शुगर न घालता द्राक्ष ज्यूस करूया. आता उन्हाळा सुरू झाला, द्राक्षाचं सीझन सुरू झालं, ओके नाही. तर द्राक्षावर ना औषध खूप मारलेले असतात. तर द्राक्षे कसं क्लीन करायचं ते मी सांगते. द्राक्षे घ्यायचे, काळे द्राक्षे घ्या किंवा ग्रीन द्राक्षे घ्या, कुठलेही द्राक्षे. द्राक्षे घ्यायचे, पाणी भरपूर टाकायचं, द्राक्षे बुडतील तेवढं पाणी टाकायचं. द्राक्षे पूर्ण बुडले पाहिजेत बघा, तसं पाणी टाकायचं. आपलं रेग्युलर साधं मीठ. द्राक्षेवर औषध खूप मारलेलं असतं, त्यामुळं द्राक्षे असं रात्री पाण्यात घालून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खायचं. न धुता द्राक्षे खाऊ नका, घसा खराब होतं, औषध खूप मारलेलं असतं. आता मीठ टाकले, एक अर्धा चमचा मीठ टाकले. आता व्हिनेगर, आपल्या पोह्याच्या चमच्याने 1 चमचा व्हिनेगर टाकायचं आणि थोडंसं चमच्याने असं मिक्स करा. रात्री पाण्यात टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा स्वच्छ धुवायचं आणि मग खायचं. आता हे रात्रभर असंच ठेवूया. दुसऱ्या दिवशी सकाळी ह्याच्यावर सगळं असं पाणी घाण येतं बरं का, ते काढायचं, हे पाणी टाकून द्यायचं आणि 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचं आणि मगच द्राक्षे खायला वापरायचे. मोठं तिखट, प्लेन तिखट, थोडंसं पादिलोन किंवा काळं मीठ, मिक्स करायचं. ज्या ग्लासमध्ये आपण द्राक्ष ज्यूस घालणार आहे तो ग्लास घ्यायचा, थोडंसं पाण्यात डीप करायचं आणि मीठाने तिखट डीप करायचं. तयार झाला ग्लास. द्राक्ष घ्यायचं, छोटंसं असं निम्म्यापेक्षा जास्त कट करायचं आणि ग्लासला लावायचं. आणि द्राक्ष घ्यायचं, थोडंसं कट करायचं आणि असा व्ही आकार द्यायचा, छान दिसतं. तर चला आता आपण द्राक्ष ज्यूस करूया. मिक्सरचं भांडं घेतले, द्राक्षे स्वच्छ धुवून घेतले, रात्री व्हिनेगरच्या पाण्यात मी घालून ठेवलेले, दुसऱ्या दिवशी सकाळी 2दा धुतले आणि वापरले. द्राक्षे थोडंसं पाणी घालायचं, एकदम थोडं पाणी घातले. साधं मीठ, एकदम चिमूटभर साधं मीठ घातले. ज्यूस तयार झालं. बर्फ, ज्यूस, हे पा ज्यूस ना एकदम फिरवून घ्यायचं जास्त, म्हणजे काय कण राहत नाही आहे, म्हणजे गाळलं नसलं तर चालतं. ज्यूस तयार झालं. द्राक्षे एकदम गोड आहेत म्हणून मी साखर घातली नाही. तुमचे द्राक्षे आंबट असतील तर 1 चमचा साखर घाला. मी आता साखर घालत नाही कारण द्राक्षे गोड छान येते.
चला तर द्राक्षे ज्यूस तयार झालं. उन्हाळ्यात ना रोज दुपारी फळांचं ज्यूस प्या, उष्णता कमी होतो. आता कलिंगड भरपूर आले, द्राक्ष आलेत, तर ज्यूस प्या भरपूर. चेस. कढीला असं मीठ आणि तिखट लावलेलं असतं ना, छान लागतं. एकदा तुम्ही पण करून बघा. वेळेत वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू. बाय बाय. नेक्स्ट रेसिपीला भेटूया. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा.